आपल्या वागण्याशी आहे, आपल्या रीतिरिवाजांशी आहे, रूढी परंपरांशी आहे, आपल्या नीतिमूल्यांशी आहे. आणि या सगळ्याचा संबंध जो एकंदरीतच लोकसंस्कृतीशी आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास आपल्याकडे फार त्याला मोठी परंपरा आहे. इरावतीबाई कर्वे आहेत किंवा आपले श्रीधर व्यंकटेश केतकर, राजवाडे या मंडळींची परंपरा आहे. पुढे डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत ही अतिशय शिखरस्थ माणसं जी होती त्यांनी लोकसाहित्याचा विचार केला आणि लोकसाहित्यावर ग्रंथ जे आहेत ते संपादित केले, त्यांचं लेखन केलं आणि पुढे ही परंपरा सुरू झाली. साधारणतः 1978 पासून महाराष्ट्रामधल्या आकृषी विद्यापीठांमध्ये आणि प्रथमतः आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि नंतर इतर विद्यापीठांमध्ये लोकसाहित्य हा अभ्यासाचा विषय झाला. आणि पुढे मुंबई विद्यापीठामध्ये सन 2004 पासून लोककला हा अभ्यासाचा विषय झाला आणि त्याचं काम मला करता आलं. आणि एकंदरच शासनाचा हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाद्वारे आता कलावंत आणि अभ्यासक हे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेले आहेत आणि हा जो उपक्रमाचा तिळगुळ आहे तो आपण एकमेकांना वाटूया आणि आपण त्या दृष्टीने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा विचार करूया. नोहे एकल्याचा खेळ अवघा मेळविला मेळ, अशा पद्धतीचं एक संतवचन मला या निमित्तानं आठवतं आहे. धन्यवाद.